तुझी एक गोष्ट तुला प्रचंड महाग पडते आणि ह्याच गोष्टीमुळे तुझा घात होतोय. ती गोष्ट कोणती माहितीये? नाही ओळखलंस? मला सांग, एक धारदार शस्त्र दिसायला सुरेख आहे, पण अनेक वर्ष तसंच पेटीत ठेवून दिलं तर त्याला त्याच्या नकळत गंज पकडतो, हो ना? हे तुला कळतंय, पण हीच तुझी खरी अवस्था आहे. सारं काही आहे तुझ्याकडे, पण महागात पडतोय तो हा तुझा कायमचा आळशीपणा. हो, अगदी जन्मापासून आतापर्यंत तुला ही जी ऐशोआरामी जीवन जगण्याची आयती घातक कला अंगवळणी पडली आहे ना, हीच घात करतेय बघ तुझा. स्वतः आळसाच्या समुद्रात लोळतोस आणि मग माझ्यातच काहीतरी कमी आहे हा थोतांड विचार करत बसतोस. तुझ्यातला कमीपणा काय माहितीये? स्वतःला कमी लेखणं हा तुझ्यातला कमीपणा. आळसाला आपला मित्र बनवणं हा तुझ्यातला कमीपणा. स्वतःबद्दल विचार न करता निव्वळ माणसांचा विचार करणं हा तुझ्यातला कमीपणा. एखादी गोष्ट सुरू करणं पण अल्पावधीत यश मिळत नाही म्हणून झोकून न देणं हा तुझ्यातला कमीपणा. एखाद्या गोष्टीत सातत्य न ठेवणं हा तुझ्यातला कमीपणा. आज याच्याबद्दल उद्या त्याच्याबद्दल चर्चा करत राहणं हा तुझ्यातला कमीपणा. अरे आधी हे आळशीपणाचं अपंगत्व सोड आणि प्रत्येक दिवस स्वतःच्या प्रामाणिक प्रगतीसाठी जग. आज तू जे काही करतोस त्यात स्वतःला झोकून दे आणि तुझी प्रगती होणारच. हा माझा शब्द आहे. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.